महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार हा आपापल्या प्रभागात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे। मात्र गेल्या 5 वर्षात एकदाही आमदार फिरकले नाहीत असा आरोप कात्रज आंबेगाव खुर्द येथील रिपब्लिकन समाज बांधवांनी केला आहे। रिपब्लिकन कार्यकर्ते सूरज गायकवाड यांच्या वतीने रिपब्लिकन समाज दिशा बैठक कात्रज आंबेगाव खुर्द या ठिकाणी घेण्यात आली। यावेळी स्थानिक रिपब्लिकन कार्यकर्ते संतोष जगताप आणि स्थानिक तरुण वर्ग मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून अनेक समस्यांचा पाडाच वाचला। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। याकडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आजी माजी आमदारांचं आणि उमेदवारांचं साधं लक्ष देखील नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होतीये। त्यामुळेच कात्रज आंबेगाव खुर्द येथील रिपब्लिकन दिशा बैठकीत जो उमेदवार रिपब्लिकन समाजाचा विचार करणार समाज त्याचा विचार करणार असा ठराव मंजूर करण्यात आलाय। आणि सूरज भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करणारे माणूस आहेत। संतोष भाऊ आरकाईचे अध्यक्ष आहेत। त्या हिशोबाने म्हणजे आम्ही राहणारे इथं संतोषनगर जैन मंदिर साई मंदिराच्या इथं राहिलं आहे। आम्ही सामान्य नागरिक आहे आणि आमच्या गोरगरिबांना हे जे चाललंय आत्ता काय ना कुठला पाठिंबा ना काय ना आम्ही कुठला काय ते विचारत पण नाही। पण जे हे चालू आहे आत्ता कुठला आमदार कुठला नगरसेवक ना कोणी फक्त इलेक्शन पुरतं येतात, थोडे पैसे वाटतात, थोडं काय झालं तेवढं पुरतं काढतात। त्यांची जेव्हा ते काळ संपतो त्यांचा निवडणुकीचा तिथनं पुढं त्यांचं लक्ष इकडं पुढं प्रभागात पडत नाही। 5 वर्षात कधीच नाही। रस्ते खड्डे पडले, ते ॲक्सिडेंट होते, ते गाड्या पडते, ते ढासळते, ते एखादा सामान्य माणूस मेला तरी ते बघायला सुद्धा येत नाही। कधी पूर आला तरी ते येत नाही। तेवढं पुरतं ते येणार बाबा काय झालं तेवढं ठीक आहे, फक्त मतदानासाठी जातात, फक्त मतदान करतात, बाकी कुठल्या गोष्टीसाठी येत नाही। त्यांना फक्त मतदान महत्त्वाचं आहे। आणि ते निवडून आल्यानंतर मग तुमचा निर्णय काय आता? आमचा निर्णय फक्त आमचा पाठिंबा जे सूरज भाऊ ठरवतील, संतोष भाऊ ठरवतील तिथं आमचा पाठिंबा असेल। आम्हाला जे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जे कोण आपण जे बाकीचे आहेत पक्ष BJP आम्हाला त्याशी घेणं नाही। जे भाऊ ठरवतील सूरज भाऊ संतोष भाऊ जे ठरवतील तिथं आमचा पाठिंबा असेल। आम्ही सामान्य नागरिक आहे, गोरगरीब आहे आम्ही, आणि इथं का कुठल्या गोष्टी तर होतच नसतील मग ते आमचं काय ते आम्हाला सोडून तुम्ही जर कामं करता किंवा आम्हाला तर कुठल्या घेतच नाही आहे, मग त्या गोष्टी कशा करायच्या आम्ही? म्हणजे सूरज गायकवाडच्या नेतृत्वात आपण काम सूरज भाऊ गायकवाड, संतोष भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे काम आम्ही करू शकतो। पण जर ते म्हटले तर तुम्ही आम्हाला डावलून करता तर आम्ही पण डावलेला भक्कम आहे सगळ्या पक्षांना, आणि ते आम्ही तयारी आहे। हे आमचं घर आहे। या स्थानिकमध्ये इथं राहतो मी, कात्रज जैन मंदिर इथनं आहे। सूरज भाऊ आमचे आहेत। सूरज भाऊ जे निर्णय घेतील त्याला आम्ही सहमत आहे। फक्त जे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, BJP जे आहेत ते आम्हाला जे सोडून काम करतात ते त्यांनी तसं करू नये। एकत्र मिळून काम केलं तर ते काम होईल असं आम्ही म्हणतो। आमचे प्रश्न मार्गी लागल, नाही तर तुम्ही असं म्हणत असाल की आम्हाला सोडून काम करणार आहे तर आम्हाला काय ते निर्णय घ्यावा लागेल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।